दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. पंच सामना सुरू होत आहे. दरम्यान शिरोळ संघाकडून पहिले षटक घेऊन आले तो रुपेश, स्ट्राईकला येतो गुड्डू, नॉन स्ट्राईकला येतो आझर. खर्डी संघाकडनं बघूया सामना सुरू होत आहे. दरम्यान षटकातला पहिला चेंडू सामना करील तो गुड्डू. सातत्यानं खर्डी संघाचं नेतृत्व करतोय गुड्डू. बघूया आणि अवांतर अशी एक धाव. पंचांचा निर्णय व्हाईट. धाव संघाचं खातं उघडतंय. एक धाव एमसीसी खर्डी संघाची. बघूया पुढील चेंडू आणि जोरदार मारलेला फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 5. लगातार 3 षटकार हरीश शेख यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. दरम्यान षटकातला पुढील चेंडू रुपेश यांचा सामना करीत तो गुड्डू. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता गुड्डूने. बघूया पुढील चेंडू सामना करील तो गुड्डू आणि सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान धावसंख्या कायम. धावसंख्या ती 5. बिनबाद 5. बघूया रुपेश यांच्या षटकाचा पुढील चेंडू सामना करील तो गुड्डू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम. धावसंख्या ती 5. शिरोळ संघासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक फिरोज शेख शिरोळ यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. दरम्यान पुढील चेंडू आणि जोरदार मारलेला फटका आणि आमच्या समालोचन कक्षाकडे मानवंदना देताना चेंडू सीमारेषे पार. षटकार. षटकार आहे षटकार. धावसंख्येत वेगाने भर होते. धावसंख्या होती ती 11. मंडळाचे सहकारी लक्ष असू द्या चेंडूकडे. धावसंख्या ती 11. सुंदर अशी फलंदाजी गुड्डू यांची. लगातार एक चौकार आणि एक षटकार ठोकला गुड्डूने. दरम्यान रुपेशांच्या षटकाचा पुढील चेंडू सामना करील तो पुन्हा एकदा गुड्डू. स्ट्राईकला येतो गुड्डू. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पुन्हा एकदा जोरदार हल्ला. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि चेंडू सीमारेषे पार. उत्तुंग षटकार. धावसंख्या होती ती 17.
लगातार 2 षटकार मारलेले गुड्डूने. अजून एक षटकार मारला तर पलशिनगावचे ज्येष्ठ नागरिक हरीशभाई शेख यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि फटका बसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघूया. आणि गचाल असं क्षेत्ररक्षण. एक चेंडू पकडण्यासाठी 5 क्षेत्ररक्षक. कोणालाही चेंडू सापडला नाही. खूप मोठा जीवदान मिळतोय गुड्डू याला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या तिथे 18. खूप मोठी संधी होती गुड्डूसाठी आणि क्षेत्ररक्षकांसाठी. गुड्डूने षटकार मारला असता तर 501 रुपयाचं पारितोषिक भेटलं असतं. शिरोळ संघाने झेल घेतला असतं तर 501 रुपयाचं पारितोषिक भेटलं असतं. फिरोजभाई शेख शिरोळवाले यांच्याकडनं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो मुन्नाफ. मुन्नाफ यांच्या षटकातल्या पहिल्याच चेंडूचा सामना करील. स्ट्राईकला बॅट्समन गुड्डू. एमसीसी खर्डी संघाचा नावाजलेला फलंदाज. शिरोळ संघासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. बघूया मुन्ना यांच्या षटकातला पुढील चेंडू आणि अवांतर अशी एक धाव. वाईट चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या तिथे 19. अवांतर धावेने षटकाची सुरुवात करतोय मुन्नाफ. बघूया मुन्नाफ यांच्या षटकातला पुढील चेंडू. सामना करील तो गुड्डू. सुंदर असा बॅकअप. सुंदर असं क्षेत्ररक्षण शिरोळ संघाकडनं. लेगबायच्या रूपात एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 20. बघूया मुन्नाफ यांच्या षटकातला पुढील चेंडूचा सामना करील तो अजर. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि लगातार 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक हरीशभाई शेख यांच्याकडनं. बघूया अजर प्रथम स्ट्राईकला बॅट्समन अजर. आणि जोरदार मारलेला फटका डीप स्क्वेअरला क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेपार. षटकार. उत्तुंग षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 26. कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. मंडळाचे सहकारी लक्ष असू द्या. आदरणीय रमजानभाई शेख यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा शिवसेना चषक 2022 पलशीन. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस अतिशय यशस्वीरित्या पार पडताना पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. बघूया आणि चेंडू सीमारेषेपार. लोंगांना मारलेला षटकार. अजर याने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. धावसंख्या होती ती 32. धावसंख्या वेगाने वाढते. काय फलंदाजी चालू आहे एमसीसी खर्डी संघाची. जोरदार हल्ला चालू आहे गोलंदाज मुन्नाफ यांच्यावर. मंडळाचे सहकारी लक्ष असू द्या जरा. बाउंड्रीच्या बाहेर काढा जे काय असेल ते. मंडळाचे सहकारी. दरम्यान षटकाचा पुढील चेंडू अजर यांना आणि पुन्हा एकदा फटका बसलेला आहे आणि स्वतः गोलंदाज जेल खाली आणि जेलबाद होतोय. अजर आत्मनिर्भर भारताची एक बाद 32. दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो गुड्डू.
बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पुन्हा एकदा पुल आणि पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू सीमा. मंडळाचे सहकारी मैदानामध्ये कोणी असेल बाहेर काढा. मंडळाचे सहकारी पंच सामना चालू असू द्या. दरम्यान षटकातला पुढील चेंडू धावसंख्या ती 38. मला वाटतं पहिला धक्का बसलाय आझर यांच्या रूपानं. बघूया आता स्ट्राईकला येतो गुड्डू आणि पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. चेंडू सीमारेषेपार डीप मिड विकेट मध्ये क्षेत्रामध्ये मारलेला षटकार. दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते तो मतीन. गुड्डू यांनी लगातार 2 षटकार मारले. अजून एक मारला तर आरिसभाई शेख यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान बघूया गुड्डू मतीन स्ट्राईकला येतो अरमान. आणि पुन्हा एकदा मतीन अवंत दावेने संघाची सुरुवात करतोय. शिरोळ संघाचे तिन्ही गोलंदाज अवंत दावेने षटकाची सुरुवात केलेली आहे आणि पंचांचा चेंडू नो. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 45 आणि फ्रीटचा कॉल पंचांचा. दरम्यान मतीन यांच्या षटकातला पुढील चेंडू सामना करील तो अरमान आणि काहीसा आगला वेगळा फटका. 46 धावसंख्या होती ती 46. बघूया स्ट्राईकला येतो गुड्डू. एक षटकार मारल्यास 1001 रुपयाचं पारितोषिक आरिसभाई शेख यांच्याकडून. बघूया मती यांच्या षटकातला पुढील चेंडू सामना करतो गुड्डू आणि फुलटॉस चेंडू आणि मारलेला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये षटकार. उत्तुंग षटकार. निर्धाव चेंडू. लगातार 3 षटकार मारलेत गुड्डू याने. 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं गुड्डू यांना. मंडळाकडे जमा आहे. दरम्यान मतीन यांच्या षटकाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करील तो गुड्डू. धावसंख्या ती 52. बघूया अजून आपल्या संघासाठी किती धावा मिळवतो. पुन्हा एकदा फाईनल क्षेत्रामध्ये मारलेला फटका आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावा पुन्हा एकदा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक चौकारास 501 रुपयाचं पारितोषिक आणि चेंडू सीमारेषे पार डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये मारलेला फटका.
वैयक्तिक 39 धावांवर खेळत आहे गुड्डू. मला वाटतं सामने वाईट चेंडू, अवांतर अशी एक धाव, धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 53. दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो गुड्डू. बघूया पुन्हा एकदा अवांतर अशी एक धाव. पंचांचा इशारा नो चेंडू. आणि दहीगाव गावचे ग्रामस्थ आदरणीय गोपालप्पा वाघे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तसेच अर्जुन भाऊ वाघे अल्बक्स बॉल फेक. दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो गुड्डू. कव्हर क्षेत्रामध्ये मारलेला फटका आणि चेंडू सीमारेषेपार चौकार. एमसीसी कर्डी संघ फलंदाज आलेले आहेत. पंच फलंदाज ग्राउंडवर उपस्थित आहेत. जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान, खूप मोठं तगडं आव्हान ठेवलेलं आहे शिरोळ संघाला. आणि त्याची पूर्ण मदार असेल मुन्नाप आणि मतीन या दोघा भावांवर. कारण जिंकण्यासाठी खूप धावांचा डोंगर उभा केलेला आहे एमसीसी कर्डी संघानं. मला वाटतं कालपासून आतापर्यंत एमसीसी खर्डी संघानं सगळ्यात जास्त हायेस्ट स्कोर मारलेला आहे 68. आणि मला वाटतं सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे गुड्डू. वैयक्तिक 43 धावा कुठल्या त्या गुड्डूने स्वतः गोलंदाजी मार्कवर. आणि षटकातला पहिला चेंडू सामना करील तो मुन्नाप. स्ट्राईकला तो मुन्नाप. पंच पंच सामना सुरू करा. पंच सामना सुरू करा. जिंकण्यासाठी 69 धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं आहे शिरोळ संघाला एमसीसी कर्डी संघानं. पंच सामना सुरू करा.
बघूया वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन आले गुड्डू. दरम्यान षटकातला पहिला चेंडू सामना करील तो मुन्नाब आणि सुंदर असा फटका. क्रिकेट मधला अतिशय सुरक्षित फटका आणि चेंडू सीमारेषेपार सरळ रेषेत चौकार. संघाचं खातं उघडते. बघूया दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो मुन्नाब आणि चेंडू फटका पसलाय. बघूया आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 5. बघूया दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो मतीन. डाव्या हाताचा फलंदाज पहिल्यांदाच स्ट्राईकवर. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो मतीन. मंडळाचे सहकारी लाईनमॅन एका ठिकाणी उभे नका राहू. दरम्यान षटकातला पुढील चेंडू आणि निर्धाव चेंडू. मतीन याला थांबवण्यात यश मिळतोय गुड्डूला. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या ती 5. खूप मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय एमसीसी कर्डी संघानं. सुंदर अशी फलंदाजी गुड्डू याची. दरम्यान षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करील तो मतीन आणि जोरदार मारलेला फटका. डीप मिड विकेट मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 6. शिरोळ संघाला सामना जिंकायचा असेल तर मुन्नाब याला काहीतरी करून दाखवावं लागेल. बघूया दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो मुन्नाब. पूर्ण शिरोळ संघाची मदार आहे त्या मुन्नाबवर. दरम्यान षटकातला पुढील चेंडू सामना करील तो मुन्नाब आणि सुंदर असा चेंडू. सुंदर वेग. सुंदर गती. निर्धाव चेंडू. दरम्यान धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या ती 6. अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा फायदा उठवलाय. डी स्क्वेअर क्षेत्रामध्ये मारलेला षटकार. पहिला धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 57 धावांची गरज शिरोळ संघाला. पंच घाई करायची. बॉल. अरबाज आरू स्ट्राईकला येतो मतीन. पहिल्या सामन्यामध्ये सुंदर अशी फटकेबाजी केली होती मतीन याने. बघूया 12 चेंडू आणि 57 धावा. समीकरण खूप मागडा असं समीकरण. अवघड असं समीकरण शिरोळ संघासाठी आणि संपूर्ण मदार असेल या दोन फलंदाजांवर मतीन आणि मुन्नाब. आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू. अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 13. अवांतर धावेने संघाची गोलंदाजीची सुरुवात करतोय अरबाज आरू.
बघूया दरम्यान षटकातला पहिला चेंडू सामना करील तो मतीन. बघूया आणि फटका पासलाय, क्षेत्ररक्षक धावतोय आणि सुंदर असा झेल, सुंदर असा झेल, सुंदर असं क्षेत्ररक्षण. पहिल्या गडी बाद पहिला धक्का बसलाय. तेरा मतीनेची जागा सांभाळण्यासाठी आलेले तो शिवराम. बघूया मुन्ना काय करतो आपल्या संघासाठी आणि जिंकण्यासाठी. अजूनही 56 धावांची गरज. 11 चेंडू 56 धावा. आरू यांच्या षटकाचा पुढील चेंडू सामना करीत मुन्नाफ आणि पुन्हा एकदा षटकार. चेंडू सीमारेषे पार डीप मिड. दरम्यान षटकाचा पुढील चेंडू. धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 19. आरू यांच्या षटकाचा पुढील चेंडू. मुन्ना पॅना खोलवर गतीचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या ती 19. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. 9 चेंडू आणि 50 धावा. 8 षटकारांची गरज. बघूया मुन्ना आपल्या संघासाठी काय करतो. आरू यांच्या षटकाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करीत तो मुन्ना. आतापर्यंत 2 षटकार लागवले आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर असा चेंडू. मुन्ना पेंना काही समजला नाही. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. लेग बायचा इशारा. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत होती 20. लाहे संघाचा कर्णधार कुठे असेल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. दरम्यान षटकातला पुढील चेंडू. प्रथम स्ट्राईकला तो शिवराम. बघूया खूप महागडा असं आव्हान. अजूनही 49 धावांची गरज. 8 चेंडू आणि 49 धावा आणि पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल घेतोय का आणि सुंदर असा झेल. गडी बाद. शिवरामाची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो मनीष. स्ट्राईकला येतो मुन्नाफ. आतापर्यंत 2 षटकारांनी 1 चौकार लागवला मुन्नाफने शिरोल संघाकडून. बघूया आरू यांच्या षटकाचा पुढील चेंडू आणि सुंदर असा चेंडू. मुन्नाफेला काहीच समजत नाहीये. 1 धाव घेण्यात यशस्वी. जवळ जवळ खर्डी संघ विजयाच्या जवळ पोहोचतोय. अजूनही जिंकण्यासाठी धावसंख्या ती 21. अजूनही जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. फक्त सामन्याची औपचारिकता बाकी आहे. दरम्यान षटकातला वैयक्तिक व सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो. दिशान यांच्या षटकातला पहिला चेंडू. सामना करीत मुन्नाफ. सलामीला आलेला फलंदाज एकाकी झुंज देतोय. दरम्यान षटकातला पहिला चेंडू. सामना करीत मुन्नाफ.
आणि अवांतर असा एक चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धाव, धावसंख्या होती 22. दिशान यांच्या षटकाचा पुढील चेंडू, सामना करीत मुन्नाफ आणि जोरदार मारलेला फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू सीमारेषे पार, षटकार. धावसंख्या किती 28. एखादा चमत्कार शिरोळ संघाला विजय मिळवून देऊ शकतो. दरम्यान षटकातला पुढील चेंडू आणि पटका फसलाय. बघूया मिड विकेट मध्ये घेतलेला झेल, सुंदर असा झेल आणि खूप मोठा आद्रा शिरोळ संघाला मुन्नाफच्या रूपानं. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या ती 28. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि फलंदाज क्लीन बोल्ड, सुंदर अशी गोलंदाजी दिशानेची. पुन्हा एकदा एक आद्रा बसतोय शिरोळ संघाला. हॅट्रिक वर गोलंदाज, बघूया आणि सुंदर असा फटका. वाईट चेंडू, अवांतर अशी धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 30. वाईट चेंडू. जवळजवळ एमसीसी खर्डी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना. दरम्यान दिशान यांच्या षटकातला पुढील चेंडू, सामना करील तो पुन्हा एकदा गडी बाद. लाय संघाचा कर्णधार शिरोळ संघाने धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल मंडळाला. लाय संघाचा कर्णधार, एमसीसी खर्डी संघाचा कर्णधार, लवकरात लवकर यायचंय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, आजच्या दिवशी